हे बघ, आत्ता आपण जे बोलत होतो की ॲडिनोमायोसिसमध्ये गर्भाशयाचा कॅन्सर होण्याची शक्यता वाढते का? तर त्याचं मी तुला उत्तर सांगते. ॲडिनोमायोसिसमध्ये गर्भाशयाच्या आतला जो लेयर असतो, तो लेयर गर्भाशयाच्या मसल्समध्ये असतो. त्यामुळे गर्भाशयाचा आकार वाढलेला असतो. हे होण्याचं कारण आणि वाढण्याचं कारण म्हणजे शरीरात इस्ट्रोजन हार्मोन भरपूर असतं. पिरियड गेल्यावर सुद्धा हे भरपूर दिवसाची सूज तिथे असते. भरपूर इस्ट्रोजन शरीरामध्ये असतं. त्या इस्ट्रोजनमुळे गर्भाशयाची आतली जी काही लेयर असतो एंडोमेट्रियम, तो पण वाढलेला असतो. त्याला म्हणतो आपण एंडोमेट्रियल हायपरप्लाझिया. अशा टाईपची जर कंडिशन असेल तर पुढे जाऊन गर्भाशयाच्या आतल्या अस्तराचा कॅन्सर होऊ शकतो. एस्पेशली ज्यांचं वजन जास्त आहे, ज्यांना PCODची हिस्ट्री आहे, ज्यांना पिरियड गेल्यावर सुद्धा ब्लिडिंग होतं आहे, तर अशा केसेसमध्ये आपल्याला लक्ष ठेवलं पाहिजे की आपल्याला गर्भाशयाचा कॅन्सर होतो आहे का? तर त्यांची वारंवार आपण सोनोग्राफी करून घेतो. कधी हिस्ट्रोस्कोपिक गायडेड बायोप्सीसुद्धा करतो.